Welcome to all of you. Today we discuss one database, and on that particular database we consider the basic structure of a SQL query language. That is, what is the select query, what is the where, and what is the from clause. That is, all three clauses we'll discuss in this particular lecture. Okay, now we have to design the database. That database name is nothing but the bank system. Okay, here we see we already discussed what is the relationship and how we can create the corresponding database in the last lecture. That is, here first of all we need to create the branch table, then secondly we create the customer table, then thirdly we need to create loan table, then account table, borrower table, and corresponding depositor table. Okay, now we start with that particular practical. आता या ठिकाणी मी जे डेटाबेस या ठिकाणी क्रिएट करतोय किंवा जशा पद्धतीने या ठिकाणी डेटाबेस मी कन्सिडर करणार आहे. Now all of you have to do that much things when we consider the practical सेशन. ओके, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल साठी येणार आहात त्या टायमिंगला तुम्हाला हे डेटाबेस काय करायचे परत एकदा तुमच्याकडनं तुम्ही स्वतः त्या ठिकाणी ते डेटाबेस काय करायचे, क्रिएट करायचे. आता हा डेटाबेस कम्प्लीट कसा करायचा किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही क्रिएट करणार आहात, मी स्टेटमेंट बाय स्टेटमेंट सगळे टेबल्स या ठिकाणी क्रिएट करतोय वन बाय वन. आपण काल बघितलंय कोणत्या टेबलमध्ये कशा पद्धतीचं रिलेशनशिप आहे, बरोबर. ब्रांच टेबल, कस्टमर टेबल, लोन टेबल. लोन टेबल मध्ये तुम्ही ब्रांच नेम यूज केलंय, म्हणजे ब्रांच आणि कस्टमर लोन मध्ये रिलेशनशिप आपल्याला दाखवायची. त्यानंतर अकाउंट मध्ये आणि कस्टमर मध्ये आपल्याला रिलेशनशिप दाखवायचे. त्यानंतर बॉरोवर टेबल एक आहे आणि डिपॉझिटर टेबल आहे, ज्याच्यामध्ये कस्टमर आणि लोन हे दोन टेबल मेनी टू मेनी रिलेशनशिपने आहेत. आणि डिपॉझिटर टेबल जो आपण या ठिकाणी क्रिएट करतो, कस्टमर नेम आणि अकाउंट, कस्टमर आणि अकाउंट हे दोन टेबल त्या ठिकाणी मेनी टू मेनी रिलेशनशिप मध्ये युज केले. आता हे टेबल क्रिएट कसे करायचे किंवा कसे होणार आहे त्यावरती थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा तुम्ही. आता मी या ठिकाणी ब्रांच टेबल बनवतोय. ब्रांच टेबल क्रिएट करताना आपण सरळ सरळ क्रिएट क्वेरी यूज करणार. क्रिएट टेबल branch. Okay, create table branch, and the column will be specified here. Three types of a branch, that is branch name. First one is nothing but the BR name, we can say. आपण पूर्ण नाव न देता आपण शॉर्टकट मध्ये आपण कन्सिडर करू. ब्रांच ऐवजी मी फक्त BR कन्सिडर करतो. and borrower, ठीक आहे, BR अंडरस्कोर नेम हे varchar मध्ये असेल, varchar of 20 डेटा टाइप. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ब्रांच सिटी. नाउ वी कन्सिडर BR अंडरस्कोर सिटी, branch city. Then it is also given in the varchar data type, varchar of 20. And then next thing here we need to consider assets. आता असेट्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी इंटिजरच कन्सिडर करू. करंटली इंटिजरच आपण ती व्हॅल्यू घेणार आहोत. असेट जे असेल ते असेट या ठिकाणी आपण इंटिजर रिप्रेझेंट करूया. व्हॉट इज द ब्रांच अँड इंटिजर असेट्स. आता या ठिकाणी ब्रांचला अंडरस्कोर आहे, ब्रांच नेमला अंडरस्कोर वापरले बघा इथे. तर आपल्याला काय करायचंय, ब्रांच नेम जे आहे ते प्रायमरी की मेन्शन करायचं. तर मी टेबल लेवलला त्या ठिकाणी त्याला प्रायमरी की कशाला म्हटलंय प्रायमरी की, आपण ब्रांच नेमला प्रायमरी की म्हटलं. आणि आपण टेबल काय करतोय या ठिकाणी एड करतोय. ओके, एक टेबल क्रिएट झाला, फर्स्ट टेबल. ओके, if you have pen and pencil, then you directly write down this particular statement to create the branch. Okay, त्यानंतर नेक्स्ट टेबल आहे कस्टमर. नाउ क्रिएट टेबल कस्टमर. ओके, क्रिएट टेबल कस्टमर. कस्टमरचे कॉलम आहेत कस्टमर नेम. मी या ठिकाणी CUST नेम, इट इज इन द फॉर्म ऑफ varchar. ओके, varchar च्या फॉर्मॅट मध्ये आपण ते नेम देऊया, varchar 20. You can specify any number here, not only 20. Then customer street, that is here we consider cust underscore street. Okay, it is also varchar type, varchar of 20. कॅरेक्टर फॉर्मॅट मधलं इनपुट आहे त्यामुळे ते varchar मध्ये जाईल. आणि कस्टमरची सिटी, that is CUST underscore city, it is in the form of varchar. तिन्ही कॅरेक्टर टाइपचा डेटा आहे त्यामुळे मी तिन्ही त्या ठिकाणी काय म्हटलं, varchar म्हटलं.
आणि आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कस्टमर नेम जे आहे त्याला प्रायमरी की सेट करायचं, कारण इथे अंडरलाईन आलंय आणि टेबल मध्ये जर अंडरलाईन असेल तर ते अंडरलाईन कशाने मेन्शन केलं जातं, अंडरलाईन म्हणजेच काय, त्या ठिकाणी ती प्रायमरी की आहे. कस्टमर नेम काय असणार आहे, तुमची प्रायमरी की. नाव कस्टमर नेम कन्सिडर ऍज अ प्रायमरी की. प्रायमरी की कन्स्ट्रेंट विल बी सेट फॉर द कस्टमर नेम. ओके, लक्षात आलंय. अशा पद्धतीने हे दोन टेबल आता इंडिव्हिज्युअल होते, ते इंडिव्हिज्युअल टेबल या ठिकाणी क्रिएट झाले. आता आपण तिसरा टेबल बनवतोय लोन. तर लोन टेबल मध्ये काय आहे बघा, लोन टेबल मध्ये लोन नंबर आहे, ब्रांच नेम आहे आणि अमाऊंट आहे. आता हे ब्रांच नेम कोणाकडनं रेफर करायचं तुम्हाला, ब्रांच टेबल मधून. आपल्याला रेफरन्सेस कीवर्ड या ठिकाणी वापरावं लागेल, ही गोष्ट ध्यानात ठेवा. वी कन्सिडर क्रिएट टेबल लोन, क्रिएट टेबल लोन. आता लोन टेबल साठी पहिलं आहे लोन नंबर. सपोज या ठिकाणी लोन नंबर ही व्हॅल्यू आपण इंटिजर मध्ये घेणार आहोत आणि लोन नंबरला प्रायमरी की म्हणायचं, प्रायमरी की. ओके, त्यानंतर आपण दुसरं ब्रांच नेम वापरणार आहोत, ब्रांच नेम. आय थिंक हिअर वी कॅन से BR नेम, BR अंडरस्कोर नेम. BR नेम याचा डेटा टाईप आपल्याला काय घ्यायचा आहे, जो ब्रांच टेबल मध्ये घेतला व्हॅरकॅर, तोच डेटा टाईप घ्यायचा, व्हॅरकॅर 20. आणि याला रेफरन्सेस म्हणायचंय, REFERENCE, रेफरन्सेस. कोणता टेबल आहे, ब्रांच टेबल, ब्रांच रेफरन्सेस ब्रांच. आणि तिथनं BR अंडरस्कोर नेम, तिथलं BR नेम कन्सिडर करायचंय. ओके, हा झाला तुमचा रेफरन्सेस. रेफरन्स कोणाचा, ब्रांच टेबल मधनं BR नेमचा रेफरन्स तुम्ही कशामध्ये घेतला, ह्या टेबल मध्ये कन्सिडर केला. ओके, ती ऑटोमॅटिकली ती फॉरेन की म्हणून काय होते, सेट होते. ओके, आणि शेवटी एक अमाऊंट आले बघा, अमाऊंट. अमाऊंट टेबल क्रिएट केला, त्याचा डेटा टाईप पण मी इथे इंटिजरच कन्सिडर करतो, वी अवॉइड द कॉम्प्लिकेशन्स. ओके, टेबल क्रिएट झाला, रेफरन्स पण क्रिएट झाला. आता दोन टेबल मध्ये रिलेशन आलं, लोन टेबल आणि ब्रांच टेबल. त्यानंतर अकाउंट टेबल बनवायचं, क्रिएट टेबल अकाउंट. ओके, त्याचे कॉलम्सच्या डेफिनेशन द्या. अकाउंट नंबर ACC नंबर घेतला, तो इंटिजर घेऊया आपण आणि त्याला प्रायमरी की सेट करूया, प्रायमरी की, कारण त्याला अंडरलाईन दिली अकाउंट नंबर डेटाबेस मध्ये, त्यामुळे तो प्रायमरी की आहे. अकाउंट नंबर प्रायमरी की. ओके, ब्रांच नेम. आता ब्रांच नेम कशामधनं आहे, ब्रांच टेबल मधनं, म्हणजे ब्रांच नेम इथे तुम्हाला ऍड करायचं, तर BR अंडरस्कोर नेम. ओके, डेटा टाईप आहे व्हॅर कॅर, सेम डेटा टाईप घ्यावा लागेल आपल्याला, व्हॅर कॅर 20. रेफरन्सेस टू ब्रांच टेबल, रेफरन्सेस टू द ब्रांच टेबल. आणि ब्रांच टेबल मधनं BR अंडरस्कोर नेम टेबल त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ओके, त्याचा रेफरन्स त्या ठिकाणी तयार होईल. आता रेफरन्सेस टू ब्रांच. अँड लास्टली वी कन्सिडर द balance, it is also in the form of integer. Okay, we consider these things. Table will be created successfully. Then next thing, we need to create borrower table. Create table borrower. Create table borrower. तर borrower टेबल मध्ये पहिल्यांदा आपल्याला कस्टमर नेम घ्यायचा, मग CUST अंडरस्कोर नेम. आता हा कस्टमर कोणत्या टेबल मधनं आला, तुमच्या कस्टमर टेबल मधनं येणार आहे, बरोबर ना, कस्ट नेम. मग त्यामुळे तिकडचं कॉलम नेम आणि इथे युज होणारे कॉलम नेम दोन्ही सेम राहणार. ओके, दोन्ही काय राहणार आहे, सेम असणार आहे. कस्ट नेम व्हॅरकॅर ऑफ 20. आणि कुणाकडनं रेफर करायचं आहे तुम्हाला, कस्टमर रेफरन्सेस कस्टमर टेबल, रेफरन्सेस कस्टमर इंटू ब्रॅकेट कस्ट नेम, कस्ट अंडरस्कोर नेम. आलंय, पहिला कॉलमची डेफिनेशन कंप्लीट झाली. दुसरा कॉलम आहे लोन नंबर, लोन अंडरस्कोर नंबर. हा इंटिजर टाईप आहे, कशामध्ये, तुमच्या लोन टेबल मध्ये. लोन टेबलचं रिलेशन देतोय आपण इथे, लोन टेबलचा लोन नंबर इथे वापरला, याला पण रेफरन्सेस वापरा.
रेफरन्सेस लोन. कुठला टेबल घेतला? लोन टेबल. आणि त्या लोन टेबल मधनं कॉलम कोणता आहे? लोन नंबर. हा कॉलम आपण त्या ठिकाणी यूज केला. अशा पद्धतीने हा बॉरोवर टेबल काय झाला? क्रिएट झाला. ओके. त्यानंतर पुढचा टेबल बनवायचा आहे तुम्हाला, कस्टमर नेम अँड करस्पॉन्डिंग डिपॉझिटर. टेबलचं नाव ते मी फक्त चेंज करतो आणि दुसऱ्याचा रेफरन्स बदलतो. डिपॉझिटर. क्रिएट टेबल डिपॉझिटर. क्रिएट टेबल डिपॉझिटर. ओके. कस्टमर असाच ठेवा लागेल कारण आपण त्याच टेबल मधनं त्या कस्टमरचं नाव घेतोय. लोन नंबरच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आता इथे? डिपॉझिटरचा अकाउंट नंबर घ्यायचा. दॅट इज वी नीड टू कन्सिडर ACC अंडरस्कोर नंबर. आता हा अकाउंट नंबर इंटिजर मध्येच आहे. कोणत्या टेबल मधनं आला? रेफरन्सेस टू द अकाउंट टेबल. ओके. रेफरन्सेस टू अकाउंट टेबल. ओके. अकाउंट टेबल मधनं अकाउंट नंबर ACC नंबर. ओके. त्या अकाउंट नंबरचा रेफरन्स, ह्या अकाउंट नंबरचं, ह्या अकाउंट टेबलचा रेफरन्स इथे आपण वापरला. अशा पद्धतीने हा तुमचा डिपॉझिटर टेबल काय झाला? क्रिएट झाला. आता मी हे सगळे टेबल्स कोणत्या डेटाबेस मध्ये घेतले? बँक सिस्टीम नावाचा एक डेटाबेस मी तयार केलाय बघा. कोणता डेटाबेस तयार केला मी इथे बघा, क्रिएट डेटाबेस बँक सिस्टीम, आणि यूज केलाय तो बँक सिस्टीम. आता मी हे सगळे टेबल कन्सिडर केलेत, एक्सप्लेन केलेले आहेत तुमच्या कोणत्या टेबलमध्ये? बँक सिस्टीम नावाच्या डेटाबेस मध्ये. ओके. हे सगळे टेबल्स क्रिएट झाले. नाउ यू वॉन्ट टू इन्सर्ट व्हॅल्यूज इन टू दिस टेबल. आता आपल्याला याच्यामध्ये काही व्हॅल्यू इन्सर्ट क्वेरीज अप्लाय करायचे. नाउ बिफोर दॅट इन्सर्टिंग द क्वेरीज इन द टेबल we need to mention or I want to copy the things those I have created. Okay. मी हा सगळा डेटा या ठिकाणी कॉपी करून घेतो जेणेकरून काय होईल, जर त्याचे फाईल्सची गरज पडली आपल्याला तर ती वापरता येईल. Copy the files. Okay. We can consider one notepad file, bank system. Okay, and we can paste all this into this file. Okay, all queries I have to created added into this particular file. ठीक आहे. आता आपण या टेबल मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करतो. आता व्हॅल्यू इन्सर्ट करताना इथे एक प्रिकॉशन घ्यायचे. आपण पहिला टेबल क्रिएट केला ब्रांच, त्यामुळे पहिल्यांदा व्हॅल्यू इन्सर्ट करा ब्रांच टेबल. ब्रांच नंतर कस्टमर मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करा, कारण आपण ब्रांचची व्हॅल्यू लोन मध्ये वापरलेली आहे, बरोबर. सेकंडली तुम्हाला लोन नंबर मध्ये, लोन टेबलला व्हॅल्यू थर्ड टाइम इन्सर्ट करायला लागते. त्यानंतर अकाउंट मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करण्यासाठी तुम्ही कोणाचा रेफरन्स वापरलाय? ब्रांचचा रेफरन्स वापरला, म्हणजे तुम्हाला ब्रांच टेबल आहे. म्हणजे ज्या सिक्वेन्सने आपण टेबल क्रिएट केले त्याच सिक्वेन्सने तुम्हाला काय करायचे आता या ठिकाणी व्हॅल्यू ऍड करायचे ह्या 3 टेबल मध्ये ऍटलीस्ट. ओके. त्या 3 टेबल मध्ये ऍड केला म्हणजे बॉरोवर आणि डिपॉझिटर मध्ये नंतर तुम्ही बॉरोवर मध्ये ऍड करा किंवा डिपॉझिटर मध्ये, कारण दोघांमध्ये युज होणाऱ्या ज्या की आहेत त्या ऑलरेडी आपण काय केलेल्या इन्सर्ट केलेल्या असतात. नाउ आय परफॉर्म द इन्सर्शन ऑफ डेटा इनटू दिस पर्टिक्युलर फील्ड्स. आता याच्यामध्ये जो डेटा इन्सर्ट करतोय, तर मी जो डेटा इन्सर्ट करतोय तो डेटा मी बुक मधले जे व्हॅल्यू आहेत त्याच व्हॅल्यू मी या ठिकाणी इन्सर्ट करतोय, जेणेकरून काय होईल आपल्याला रिझल्ट मॅच होतील. ओके. हाऊ आय विल डू दॅट पर्टिक्युलर इन्सर्शन इनटू द टेबल. फर्स्ट ऑफ ऑल we have to create the table name branch. Okay, so we can insert into the branch. Before this insertion of a data, we need to consider how this database or how this particular representation can be done for this query. आता आपण हा जो डेटाबेस या ठिकाणी क्रिएट केला, या डेटाबेसचं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी मेन्शन केलं आहे बघा. ओके. Now we can see, I will give you answer to all of your questions after the lecture. So only put our questions in the chat box. Okay. Now in the given relation, we need to identify the entities. How many entities are there? That is the number according to the number of tables. These are the entity. Branch is the entity, customer is the entity, loan is the entity, account is the entity, and borrower and depositor is also
entities. That means we have these number of entities. We have to represent the relation between each two entities. In the last lecture, we consider the relationship between branch and loan. That is the branch and loan. We have to establish this relationship. Okay. Then secondly, we have to consider second relationship of the table, that is customer added into the particular borrower table. Means what? Customer and borrower table are related with corresponding loan table. Okay. Now here customer name is added into the account number and branch number. That means our branch is also related to that of the account table. Okay, this is the, I will show the representation or the linking between each two tables, that is set up the relationship between each two table. Okay, then we can consider how we can represent that particular relationship. The next thing, customer table will is represented, that is customer and loan table are responsible in the formation of borrower table, that is the customer name here added, and one more thing is nothing but the our loan number is added. Okay, these two table combined into this single. Depositor is responsible, that is customer name, that is customer and depositor, customer, and secondly we can consider the account number. Okay, these two table combinedly into the depositor. Okay, ह्या entity अशा पद्धतीने फॉर्म झालेले आहेत. Now we can represent this relationship. We can represent this relationship with the help of a particular entity diagram. This is the entity relationship diagram. Here account table. Okay, here branch table, account related to the branch, that is many in a single branch having a many accounts. Okay, then depositor, it is the one of the third relationship, many to many relationship were established with the help of account and customer. ह्या दोघांमध्ये many to many, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की ही many to many relationship आहे. Many account in the of many customers. Here branch and loan, having a branch, a loan branch, that is one to many relationship is there. Then borrower table we created, that is nothing but a third table from the customer and loan. We can consider customer, borrower, loan, that is the many to many relationship. Okay, we can consider many to many relationship. We have to create third table. जिथे मेनी टू मेनी रिलेशनशिप येते तिथे तुम्हाला काय बनावं लागतं, अशा पद्धतीने तिसरा टेबल काय केलं जाईल, त्या दोन एंटिटी मध्ये रिप्रेझेंट केलं जाईल. आता तुम्ही जर बघितलं ह्या एंटिटी रिलेशनशिप डायग्राम मध्ये जे कम्युनिकेशन इथे दाखवलंय, समजा अकाउंट आणि ब्रांच मध्ये दाखवलंय, तर इथे आपल्याला बघायला मिळेल अकाउंट आणि ब्रांच दोघांमध्ये रिलेशनशिप आहे. ओके, बिकॉज हिअर वी कॅन यूज द ब्रांच नेम. वी हॅव दिस, वी कॅन फॉलो दिस पर्टिक्युलर पाथ, ब्रांच अँड अकाउंट दोघांमध्ये रिलेशनशिप आहे, तेच आपण काय करतो एंटिटी रिलेशनशिप डायग्राम मध्ये represent करतो. Okay, this is the entity relationship diagram, and corresponding to this entity relationship diagram we have to perform the relations. We have to create the relations between the table, that is we create the account table, we create the branch table, loan table, depositor table, customer table, and borrower table. Accordingly we can establish that particular relationship according to the given entities, given attributes. त्या attribute वरनं आपण त्या ठिकाणी रिलेशन मेंटेन केलेले. आता डिपॉझिटर आणि अकाउंट मध्ये कोणता ऍट्रिब्यूट कॉमन आहे दोघांमध्ये, अकाउंट नंबर. बघा इथे पण अकाउंट नंबर दिसतोय आणि इथे पण तुम्हाला अकाउंट नंबर दिसेल. ह्या दोघांच्या मध्ये काय होणार आहे, वन टू मेनीचं रिलेशनशिप ह्या अकाउंट नंबर वरती इस्टॅब्लिश केलं जाईल. अकाउंट आणि ब्रांच मध्ये ब्रांच नेम इथे कॉमन आहे आणि इथे पण ब्रांच नेम आहे. जे मेनी टू वन अकाउंट मेनी इन वन ब्रांच कॅन बी कन्सिडर ऑन द ब्रांच नेम ऍट्रिब्यूट. ओके, ब्रांच अँड लोन यांच्यामध्ये रिलेशनशिप कोणत्या बेसवरती आहे, ब्रांच आणि लोन मध्ये ब्रांच नेम बेसवरती त्या ठिकाणी रिलेशनशिप मेंटेन केलेली आहे. त्यानंतर कस्टमर लोन अँड बॉरोवर, दॅट इज वी कन्सिडर द लोन नंबर इन दिस पॉइंट अँड लोन नंबर ऑफ अ लोन टेबल इन द बॉरोवर टेबल. ओके, ह्या बेसवरती काय केलं त्याचे रिलेशन आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघाल कस्टमर नेम आणि लोन बॉरोवर टेबल, तिथे पण कस्टमर नेम आहे. याच्यावरनं तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी ह्या दोन टेबल मध्ये रिलेशनशिप इस्टॅब्लिश केलेलं आहे. त्यानंतर इथे डिपॉझिटर आणि कस्टमर यांच्यामध्ये कस्टमर नेम वरती काय झालं, रिलेशनशिप इस्टॅब्लिश झालं. आता तुम्ही जर हे सगळे टेबल जर बघितले तर प्रत्येक टेबलचं कुठे ना कुठे काही ना काहीतरी रिलेशनशिप काय झालेलं आहे, मेंटेन झाले. लक्षात आलंय, दॅट इज नथिंग बट कम्प्लीट एंटिटी रिलेशनशिप डायग्राम अँड द बँक सिस्टम विच वी कन्सिडर इन द गिवन database. Okay, now next thing here we need to consider the different values to be stored, and then we execute some queries regarding to that of the tables. First of all, we need to insert the value in branch table. Okay, that is we need to consider insert query, insert into insert
insert into branch. Insert into branch values. Here we specify values. व आता आपल्याकडे ब्रांच नेम आहे व्हॅरकॅर मध्ये आहे त्यामुळे सिंगल कोट मध्ये JM रोड. JM रोड. ओके. त्यानंतर सेकंड कॉलम आहे तुमचा ब्रांच सिटी. ब्रांच सिटी पण व्हॅरकॅर मध्ये आहे, ती पण मी त्या ठिकाणी कन्सिडर केली ऍज अ पुणे. त्यानंतर त्याचे असेट्सची जी व्हॅल्यू आहे ती इंटिजर आहे. इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळे त्या ठिकाणी ती इंटिजर फॉर्मॅट मध्ये दिली जाईल. ओके, we have to consider these things. Okay, one row is inserted. We consider one more row in the same table. Instead of JM road, we consider MG road. MG road from the Pune, and asset value will be considered as 50,000. Okay, next thing, next branch as MG road, then we consider FC road. FC road. Again, we have the city Pune, and asset will be considered as, okay, and last GP road. GP road. Shit. Delete from branch. Where BR name equals to GP space RO space ROAD. मला तो डेटा डिलीट करायचा आहे कारण माझ्याकडनं चुकीचे व्हॅल्यू इन्सर्ट झाली. GP रोड. ओके, आणि इथली सिटी मी चेंज करतोय नागपूर. अच्छा, असेटची व्हॅल्यू आहे 1 2 बाकी 0. ओके, दिस इज अवर फर्स्ट टेबल, दॅट इज द ब्रांच टेबल. आपण जो टेबल क्रिएट केला त्याच्यामध्ये आपण काय केलं, ब्रांच टेबलला ह्या व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या. ओके, आय विल कॉपी ऑल दीज व्हॅल्यूज. there is no need, I think there is no need to insert such records, or we require these such records. We directly perform the selection of all these table records from the table. Second table is nothing but, which table is created second time? Customer table. Okay, for that purpose we need to insert into the customer. Insert into customer व्हॅल्यूज. कस्टमरचे कॉलम्स तुमच्याकडे आहेत. पहिला आहे कस्टमर नेम, व्हॅरकॅर मध्ये आहे. सो वी इन्सर्ट फर्स्ट नेम स्टायली ऍज अ कस्टमर नेम, देन कस्टमर स्ट्रीट ऍज अ नागपूर. Okay, and the corresponding customer city and customer street is there. Customer city is Nagpur and customer street is GP road. Okay, we have this value is in varchar form. तिन्ही varchar मध्येच आहेत, बरोबर ना? ओके, एक रो इन्सर्ट झाली. त्यानंतर सेकंड कस्टमर इज उमेश. The value of Umesh street city is Pune. Okay, and street JM road. Okay, the next customer value to be insert Mugda, then Pune FC road. Okay, next customer Nitin. He is also from Pune FC road. Okay, then after Nitin we consider next record Rima.
She's from the Nagpur, and GP Road. Okay, then Paresh. Paresh, Nagpur. Sorry, Paresh from Pune. And road, MG Road. Okay, these are some records, and last one is name Rupali. Oh, shit, duplicate entry is there. Rupali from Pune, and MG Road is the same. Okay, this is the customer table. All values were added into the customer table. Okay, now next thing, next table is what? Loan table. Okay, we want to insert into the loan, so we perform insert into. लोन, आपण लोन टेबल बनवलाय पुढचा. ओके, व्हॅल्यूज इंटू ब्रॅकेट, व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे. लोन टेबल साठी व्हॅल्यू इन्सर्ट करतोय मी. टोटल 7 रेकॉर्ड्स वी वॉन्ट टू इन्सर्ट. लोन नंबर इंटिजर आहे त्यामुळे मी 1 इन्सर्ट केलं. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू आहे तुमचं लोन ब्रांच, सो वी कन्सिडर JM रोड. आता मी हे सगळं बुक मधल्या व्हॅल्यू कन्सिडर करतो कारण आपल्याला कन्व्हिनियन्स त्या ठिकाणी पाहिजे. लोन अमाऊंट आहे ओके. त्यानंतर सेकंड also JM road, and value will be here to change to instead to 5. Loan number 3 from FC road. FC road. Loan amount 68. Okay. Fourth value. Branch is MG road. And loan amount will be 52. Then insert into fifth record, GP road. Then loan amount is 25. Okay. Then sixth record. What is the value? FC road. FC road, and loan amount of FC road is 10. Then seventh record, FC road, and loan amount is same. Okay, can you understood this? This is the loan table. Now you need to create next table. You want to insert the values of another table. कोणता टेबल आहे लोन नंतर? अकाउंट टेबल आहे. ओके, तर अकाउंट टेबलच्या व्हॅल्यू आता या ठिकाणी आपण इन्सर्ट करू. अकाउंट टेबलला काही कस्टमरचे अकाउंट नंबर्स आपण या ठिकाणी घेतोय. insert into account. Insert into account values
कोणत्या व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या तुम्हाला? पहिली व्हॅल्यू इन्सर्ट करायची अकाउंट नंबर. सपोज अकाउंट नंबर आहे 112, इंटिजर आहे त्यामुळे त्याला डबल कोटची गरज नाही. त्यानंतर ब्रांच नेम कॅरेक्टर मध्ये आहे त्यामुळे सिंगल कोट मध्ये यूज करायचे. जीपी रोड आणि अमाउंट आहे 10,000. Okay, this is the first value. The second account number will be considered as 443 FC Road. And amount will be 5,000. Okay, the next record in the account table is 553. Now that value should be considered as a GP Road. Amount is 2,000. Yeah, this is the account amount. Then 880 from FC Road. Amount is available 15,000. 15. Okay. At last record 880,998. 998. FC Road, MG Road is there. MG Road and amount is 20,000. Okay, this is a table of account. I will show all the values, all the tables at the end of this data insertion. Now we create branch table, we insert branch table, we insert customer detail, we insert loan detail, we insert account detail. Now you want to insert the borrower details. Okay, the borrower table जो आहे, borrower table मध्ये डेटा इन्सर्ट करताना तुम्हाला जे रेकॉर्ड्स तुम्ही कस्टमर टेबलला दिलेत त्याच कस्टमरचे नाव तुमचे बॉरोवरला येणार, बरोबर. आणि जे लोन नंबर तुम्ही वापरले तेच लोन नंबर तुम्हाला बॉरोवर टेबल मध्ये इन्सर्ट करता येतील. ओके, इन्सर्ट आपण काल त्याच्या करस्पॉन्डिंग क्युरी बघितल्या होत्या. आपण जर वेगळा रेकॉर्ड घ्यायला गेलो त्याच्या व्यतिरिक्त तर ते ऍक्सेप्ट केलं जात नाही. इन्सर्ट इनटू बॉरोवर, BORROWER, बॉरोवर व्हॅल्यूज. व्हॅल्यू मध्ये पहिला आहे कस्टमर नेम, तर पहिला कस्टमर मी दिला उमेश. ओके, हे चेक केलं जाईल उमेश तिकडे त्या टेबल मध्ये आहे का, बॉरोवर टेबल कस्टमर टेबल मध्ये उमेश आहे का, आणि लोन मध्ये चेक केलं जाईल लोन नंबर 1 अवेलेबल आहे का, तरच हे रेकॉर्ड तुमच्या बॉरोवर टेबलला इन्सर्ट होईल, अदरवाईज नॉट. सेकंड कस्टमर आहे, सेकंड कस्टमर या ठिकाणी दिलाय मुग्धा. ओके, अँड करस्पॉन्डिंग लोन नंबर आहे 3. ओके, देन नेक्स्ट रेकॉर्ड आहे परेश अँड लोन नंबर आहे 5. ते नेक्स्ट आहे परेश नंतर रुपाली, लोन नंबर आहे 2. ते नेक्स्ट रेकॉर्ड आहे उमेश and corresponding value umesh 6, and last one is one more, again we have the Rupali and loan number is nothing but 7. We have many to many table, that's why more than one customer having more than one loans. ओके, एकापेक्षा जास्त कस्टमर बघा, इथे रुपाली नावाचा कस्टमर ऑलरेडी लोन आहे त्याच्या नावावरती, 2 नंबरचं लोन आहे, परंतु त्याने काय केलं परत 7 नंबरचं लोन पुन्हा घेतलेलं आहे. असे मल्टिपल लोन्स तुमचे त्या ठिकाणी येऊ शकतात. सो वी कन्सिडर मेनी टू मेनी रिलेशनशिप. ओके, दिस इज द बॉरोवर टेबल. अँड लास्टली वी हॅव टू इन्सर्ट इन टू द टेबल डिपॉझिटर. ओके, डिपॉझिटर टेबल मध्ये पण जे कस्टमर आहे अवेलेबल कस्टमर टेबलला तेच कस्टमर त्या ठिकाणी तुम्हाला इन्सर्ट करावे लागतील आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग जे अकाउंट नंबर्स आहेत ते अकाउंट नंबर्स त्या ठिकाणी काय केले जातील, वापरले जातील. वी कन्सिडर डिपॉझिटर टेबल. Depositor values, first of all we consider the Siley depositor. ओके, हे अकाउंट्स आहेत आपल्याकडे, हे कस्टमर आहे 443 अकाउंट नंबर आहे. त्यानंतर सायली नंतर पुढचा डिपॉझिटर आहे उमेश. ओके, उमेश 998. ओके, देन नेक्स्ट आहे रीमा
account number आहे corresponding 443. Then again Siley, this is also many to many table, that's why we have many customer can use many type of a table. Okay, Rima 443 झाले, त्यानंतर आहे सायली 880 यांनी ह्या अकाउंट मध्ये पैसे काय केले, डिपॉझिट केले, त्यामुळं हे डिपॉझिटरचा टेबल अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. देन परेश inserted the value 112 table. Okay, this is the complete inserted records in the given table. आपण हा डेटाबेस तयार केला, या डेटाबेस मध्ये हे सगळे रोज आपण इन्सर्ट केलेले आहेत. नाउ आय विल कॉपी ऑल these rows. Okay, copy, then paste into the notepad file. This is our notepad file. Okay, there is no errors in the given file, in the given query, so we can consider all records. Now I will show you all tables, inserted values of all the tables. First of all, select star from loan. Select star from, पहिला टेबल आहे ब्रांच, ब्रांच मधनं पासून सुरू करूया, ब्रांच. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम ब्रांच, ब्रांच टेबल डिस्प्ले झाला. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. ओके, कस्टमर टेबल आला. ओके, त्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम लोन, लोन टेबल आला. सिलेक्ट स्टार फ्रॉम अकाउंट, अकाउंट टेबल डिस्प्ले झाला. त्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम बॉरोवर, ओके, हा बॉरोवर टेबल आला. त्यानंतर डिपॉझिटर टेबल, डिपॉझिटर. ओके, हा डिपॉझिटर टेबल आला. सगळे टेबल या ठिकाणी डिस्प्ले झालेत. ओके, सगळे टेबल्स आपण या ठिकाणी शो केलेत. जे इन्सर्टेड रेकॉर्ड्स आहेत ते सगळे टेबल्स, करस्पॉन्डिंग रेकॉर्ड्स किंवा करस्पॉन्डिंग टेबल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता आपण याच्यावरती ज्या 3 बेसिक कमांड्स आहेत किंवा त्या 3 बेसिक व्हॉट वी कॅन से क्लॉजेस आहेत, सिलेक्ट, फ्रॉम, व्हेअर. We discuss all 3 clauses on this particular database. How we can write the particular query with the help of that particular clauses we can discuss in this particular context. Now first of all we consider all these things were copied because it is required when we can do the practicals. Okay, now next thing, here we need to consider the clause, that is the select clause. Now in this case we have to show the select statement, that is what we want to select, the columns we want to select, that is column 1, column 2 up to column n. Now this statement is used, that is select statement is used to retrieve or fetch data from the database. डेटाबेस वरनं डेटा काय करायचा, तुम्हाला फेच करायचा. अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, सिलेक्ट स्टेटमेंट यूज करावं लागेल. नाउ हियर वी स्पेसिफाय द नंबर ऑफ कॉलम्स, ओनली दोज कॉलम्स कॅन बी शोन टू द युजर. Now in this case here, if you want to show all the columns of the given relation in the from clause, we specify the relation name or we specify the table name. Okay, at this point here we can consider select star from table name, means what, we select all columns. Star means what, the meaning of this star is nothing but we have all columns will be selected. Okay, आतापर्यंत आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम मी इथे कमांड देत आलो. तर स्टारचं मिनिंग काय आहे, आपण एका वेळेस सगळेच्या सगळे कॉलम्स काय करतोय, ऍट अ टाइम त्या ठिकाणी सिलेक्ट करतोय. इफ यू वॉन्ट टू सिलेक्ट ओनली स्पेसिफिक कॉलम्स, तुम्हाला फक्त काही कॉलम्सच त्या ठिकाणी एक्झिक्यूट बघायचं, अशा वेळेस तुम्ही काय यूज करणार, त्या कॉलमचे नावं त्या ठिकाणी मेन्शन करणार. सपोज हिअर वी वॉन्ट टू सिलेक्ट इन्स्टेड ऑफ दिस पर्टिक्युलर कस्टमर, सपोज ब्रांच टेबल आहे, ब्रांच टेबल मध्ये मला फक्त ब्रांच नेम पाहिजे, सो वी हॅव द कॉलम नेम BR नेम हिअर. ब्रांच टेबल मध्ये BR नेम आहे, बरोबर ना, तर फक्त ब्रांच नेम काय केलं जाईल, तुम्हाला या ठिकाणी शो केलं जाईल. यू कॅन सी दिस ब्रांच नेम, ओनली ब्रांच नेम कॅन बी डिस्प्ले. इफ यू वॉन्ट टू शो ओनली द ब्रांच सिटी, सो वी कॅन कन्सिडर BR city as. Okay, we can consider the BR city, we display only that particular thing. If we mention star, then all records of or all columns of that particular table can be
display. Okay, here we can see branch name, branch city and assets. Okay, all columns will be displayed. म्हणजे तुम्ही सिलेक्टचा यूज करून जेवढे कॉलम्स पाहिजे तेवढेच कॉलम्स त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा सगळे कॉलम ऍट अ टाइम त्या ठिकाणी कन्सिडर करू शकता. नाउ हियर नेक्स्ट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, shows the end of the query. Terminator means what? This particular semicolon is compulsory required at the end of a query. Now here it display the duplicate values also. We can see here JM road, FC road, MG road, GP, FC. When we consider to display the branches in our query also, we can consider the branch table. We can see that name of the branches, branch name, that is FC, GP, GM. Okay, these are nothing but some branches were inserted into the given table. Okay, here when we consider to display or to avoid the duplicate rows, आपल्याला जर आता या ठिकाणी हे कुठनं सिलेक्ट केलंय त्यांनी, लोन टेबल मधनं. आपण लोन टेबल मध्ये त्या ठिकाणी सिलेक्ट क्वेरी वापरली नाही. सिलेक्ट BR सिटी आहे ना, BR सिटी लोन टेबलला, BR सिटी फ्रॉम लोन known what is given there, BR name is there, I think BR name. Okay, we can see this JM road, FC, GM, GP, FC. Okay, here we have a duplicate entry at this point. If you want to avoid these duplications, we can use distinct keyword in the select clause. How we can use? If you want to force the elimination of duplicate values, insert a keyword distinct before a field name. कोणती फील्ड तुम्ही फेच करता त्याच्या अगोदर काय करायचं, तुम्हाला डिस्टिंक्ट कीवर्ड वापरायचा. नाउ द डिफॉल्ट एसक्यूएल टेक्स्ट कीवर्ड ऑल, इथे एक कीवर्ड्स यूज केला जातो ऑल कीवर्ड, म्हणून काय होतं सगळे डुप्लिकेट रेकॉर्ड सुद्धा त्या ठिकाणी डिस्प्ले केले जातात. नाउ व्हेन वी यूज द डिस्टिंक्ट कीवर्ड, दी ओनली वन व्हॅल्यू, दॅट इज अ डिस्टिंक्ट व्हॅल्यू, डिफरंट व्हॅल्यू will be selected. Okay, now we can apply this distinct keyword in our query. Suppose we consider this same branch and here we can use distinct keyword, distinct branch name. We can see both where we have considered both query were same, that is select BR name from loan. Here also we can select the BR name from loan, but here we don't use the distinct. Here we can use the distinct. But here what happened, that is JM road. Here we have the duplicate rows, but here in the second query we consider or we have the only one row, that is duplicate entry will be avoided. Again FC, here repetition of the FC is given there, but in the second query when we use the distinct, then there is no repetition of the given query. Okay, in this way we can consider the distinct keyword to access or to display the only different values in the given table. Repetition is avoided. And if you want to display all the rows, okay, if you want to display with duplications, we consider the keyword all, or we don't use the distinct. By default it will be considered as a all हा कीवर्ड काय करतो, तुमचे रिपिटेशन असेल नसेल ते सगळे व्हॅल्यू त्या ठिकाणी डिस्प्ले करतो, तो सुद्धा एक कीवर्ड त्या ठिकाणी वापरला जातो. ओके, दिस इज द सिलेक्ट क्लॉज. हियर वी कॅन सी द पर्टिक्युलर सिंटॅक्स ऑफ दॅट सिलेक्ट क्लॉज. नाउ वी नोट डाउन दॅट distinct keyword is used to avoid the duplicate rows in the select query. Okay, duplicate values will be avoided in this with the help of this distinct keyword. It returns only a distinct or different values, okay, from the given relation. This is the select clause. Next thing here we can consider, if you don't want to remove, that is we use the all keyword. We can see this is the all keyword. Now the result of this query is similar to the result of duplicated depicted which is given in the previous table. Now here we have a particular query, find all the attributes in the loan relation. लोन रिलेशन मध्ये सगळे ऍट्रिब्यूट्स फाइंड करायचे, म्हणजे तुम्हाला ते शो करायचे. मग या ठिकाणी एकतर आपण स्टार वापरू शकतो. ओके, आपण डायरेक्ट स्टार यूज करून सगळे ऍट्रिब्यूट डिस्प्ले करू शकतो, किंवा तुम्ही काय केलं या ठिकाणी, इन दिस केस व्हॉट हॅपन, दॅट इज द नेम ऑफ द कॉलम्स ऑर ऍट्रिब्यूट शुड बी शोन. इथे कॉलमचे नावं दिलेत आणि ते कॉलम्स काय केले त्या ठिकाणी डिस्प्ले केले. नाउ यू डिस्प्ले द रिझल्ट डुप्लिकेटेड इन द गिवन हियर विथ टेबल विल बी शोन ॲट दॅट पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट. हियर वी कन्सिडर ऍस्ट्रिक. त्याचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलं. ऍस्ट्रिक मीन्स व्हॉट, instead of this name of the columns we can put star. The result will be same. So result इथे दाखवला तोच result तुम्हाला star ने मिळणार आहे. Now here the select clause can also, now this is the important point regarding to the select clause. Select clause can also contains an arithmetic expressions which includes the following operators, that is the plus operator, minus operator, mod operator, divide operator, star operator, and writes to add constant operator.
Okay, these arithmetic operators are used in a select query, select statement. जिथे आपण कॉलमचे नाव देतो त्या लोकेशनला आपल्याला हे सिलेक्ट स्टेटमेंट काय करता येतात, यूज करता येतात. मग आता हे यूज कसे केले जातील, हाऊ वी कॅन कन्सिडर दिस. नाउ वी कॅन कन्सिडर राईट सम मोर queries regarding to this particular operator. Here find query will be given that find all the attributes. What you want to find? All attributes in the loan relation where interest on the amount, लोन वरची जी अमाउंट आहे, इंटरेस्ट ऑन द अमाउंट इज कॅल्क्युलेटेड ऍज 3% ऑफ द अमाउंट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी जी लोन अमाउंट आहे त्या लोन अमाउंटचे 3% इंटरेस्ट अमाउंट कॅल्क्युलेट करायची. हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दिस पर्टिक्युलर अमाउंट, दॅट इज हिअर वी कॅन सी द पर्टिक्युलर क्वेरी, लोन, ब्रांच नेम, अमाउंट. ओके, सगळे ऍट्रिब्यूट्स दाखवले. आणि पुढचं एक ऍट्रिब्यूट या ठिकाणी ऍडिशनली ऍड केलं, त्याचं इंटरेस्ट. कशाने ऍड केलाय तो इंटरेस्ट, टेबल कसा घेतलाय तो, किंवा ते फील्ड कशी घेतली, अमाऊंट इंटू 0.03 पर्सेंटेज मध्ये कन्सिडर केलं तर इथे काय होईल तुमचा, हा 0.03 होणार आहे. ओके, 103% मीन्स व्हॉट, 0.03, अँड वी मल्टिप्लाय दिस 0.03 टू द गिवन अमाउंट. अवर ऍक्च्युअल अमाउंट विल बी डिस्प्ले and then we can display the corresponding interest on that amount. We can execute that particular query. Select. आता आपल्याला या ठिकाणी सगळेच नावं द्यावे लागतील. लोन नंबर, then next one is nothing but the branch name, BR name. Okay, then next thing is nothing but the amount. Okay, amount will be displayed, and next we have to calculate 3%, that is amount into 0.03. This is the percentile value, and we will get unknown. What is given to that loan number? What value should be considered for the loan number? Name of the loan. Okay, we have to consider from clause is there. From is remaining from loan. Loan table मध्ये आहे ना, लोन मधनं आपल्या टेबलचं नाव मेन्शन कर. Amount, AMOUNT, that is the amount. What is the value is given for the loan? Select star from loan. कॉलमचं नाव काय मेन्शन केलंय, AMMOUNT. Okay. Select loan number, then BR name, amount, AMMOUNT, amount. Okay, and then amount into 0.03 from the loan. We will get this particular value, amount into 0.03. Okay, हे एक्सप्रेशन ऍज इट इज इथे पुट झालं नवीन कॉलम. आणि तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल जे व्हॅल्यू तुमची अमाऊंटची जी व्हॅल्यू आहे त्याच्यात 3% लोन अमाऊंट, लोन इंटरेस्ट काय झाला या ठिकाणी कॅल्क्युलेट झाला, आणि तो या ठिकाणी तुम्हाला शो केला. नाउ वी कॅन यूज दिस सच अरिथमेटिक ऑपरेटर्स अँड वी कॅन डिस्प्ले द करस्पॉन्डिंग रिझल्ट. आता या ठिकाणी काय झालंय, एक्सप्रेशन ऍज इट इज त्या ठिकाणी पुट झालंय. एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय झाली, ऍज इट इज इथे फील्डला त्या ठिकाणी पुट झाले. जर मला वाटत असेल की मला ह्या एक्सप्रेशनला रिनेम करायचं, एक्सप्रेशनची जी व्हॅल्यू आहे, मला तिथे एक्सप्रेशन आलंय ना, एक तर तिथे EXPR मिळतंय बघा, इथे EXPR दिलेला आहे. एक तर एक्सप्रेशन येतं किंवा EXPR कीवर्ड येतो, किंवा डायरेक्टली ते एक्सप्रेशनची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट होते. इफ यू वॉन्ट टू स्पेसिफाय द अनदर नेम, वी नीड टू कन्सिडर ऍज कीवर्ड, that is for this particular interest, as interest. अशी क्वेरी जर आपण एक्झिक्यूट केली तर आधीच्या क्वेरी मध्ये इथे एक्सप्रेशन दिसत होतं, आता तुम्हाला ऍज कीवर्डनी काय केलंय, ह्या एक्सप्रेशनला नाव दिलंय. काय नाव दिलंय, इंटरेस्ट. आणि ह्या इंटरेस्टच्या अंडर त्या व्हॅल्यू काय केल्या जातील, तुमच्या शो केल्या जातील. दॅट इज विथ द हेल्प ऑफ ऍज कीवर्ड वी रिनेम द कॉलम, we rename that particular column value. Okay, we consider this is nothing but the renaming the column in short with the help of this as keyword. Okay, can you understood this? This is the another query, that is to calculate the 3% interest on a given amount.
of a loan. Okay, we consider this particular expression. That is, we here this query can show that is how to use the arithmetic operators in our select statement. Okay, in our select statement, that is the select query corresponding to that of the expression. Okay, that is here next thing we need to consider the where clause. Okay, where clause means what? You want to specify some conditions. You want to specify some conditions. According to the specific condition, you select the corresponding records. Okay, for that purpose we need to use where condition. We need to use where condition. Now this clause is used to define the predicate. Predicate means what? The corresponding condition. While specifying the predicate, SQL use logical connectives, that is and, or, not. These are the logical connectives. And means what? That is, you if you have two conditions to specify, then we consider the connectivity of these two conditions with the help of and, or with the help of not. We can specify multiple conditions. That is the logical connectives, we can say. Now SQL allows us to use the comparison operators to compare the strings at arithmetic expressions as well as data types also, with the help of less than equal to, greater than equal to, not equal to. This will be shows the not equal to. This less than, greater than sign at the same time can consider as a not equal to operation. And how we can specify this condition? The syntax will given here. That is, select column 1. How many columns you want to select? We mention that column names from the given table. Okay, and here we consider under this where we can specify the condition, from which condition or according to which condition we select these particular columns. कोणत्या condition नुसार हे column select केले जाते? Can you specify that particular condition? Now let's we write the query for where clause, that is find all the loan numbers. काय म्हटले बघा, find all the loan numbers for a loan made at FC Road branch. FC Road branch ला आलेले loans find out करायचे, किती लोन नंबर्स त्या ठिकाणी आहेत, विथ लोन अमाउंट ग्रेटर दॅन 3 lakhs. ओके, दोन कंडिशन झाल्या. एक तर तुम्हाला लोन कोणत्या ब्रांचचं पाहिजे? FC रोड ब्रांचचं लोन पाहिजे, आणि लोनची व्हॅल्यू किती पाहिजे? ग्रेटर दॅन पाहिजे. 3 लाखापेक्षा जास्त अमाऊंट त्या ठिकाणी त्या लोनची काय असायला पाहिजे? त्या लोन अमाऊंटची असायला पाहिजे. मग अशा कोणत्या ब्रांच आहेत? मग आता आपण टेबलवर जाणार, टेबलवरती त्या सर्च करणार. त्यापेक्षा डायरेक्टली ह्या पद्धतीने आपण जर क्वेरी दिली तर आपल्याला काय मिळतं? हे सगळे डिटेल्स त्या ठिकाणी फाइंड आउट होतात. नाउ वी कॅन राईट दॅट पर्टिक्युलर क्वेरी. We have the loan branch is FC Road and amount should be greater than this particular value, that is the 3 lakh. Okay, now we select. आता सिलेक्ट काय करायला लावलंय त्यांनी? फाइंड ऑल लोन नंबर्स सिलेक्ट करायला लावले. काय फाइंड आउट करायला लावलंय? फाइंड लोन नंबर्स. लोन नंबर म्हणजे थोडक्यात काय आलं? सिलेक्ट क्लॉज मध्ये कोणता कॉलम सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला? लोन नंबर हा कॉलम सिलेक्ट करायचा आहे, आणि कोणत्या टेबलवरनं सिलेक्ट करायचा हे पण लक्षात येत आहे. फॉर लोन टेबल मधनं तुम्हाला तो सिलेक्ट करायचा. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला क्वेरी राईट करायची त्यावेळेस दिलेल्या क्वेरीमध्ये, दिलेल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय आपल्याला कुठले ऍट्रिब्यूट सिलेक्ट करायचे, म्हणजे कुठले कॉलम सिलेक्ट करायचे, आणि ते ऍट्रिब्यूट कोणत्या कोणत्या टेबल मधनं सिलेक्ट करायचे. दोन गोष्टी फाइंड आउट झाल्या, आणि तिसरी गोष्ट फाइंड आउट करायची तुम्हाला की त्याच्यासाठी कोणत्या कंडिशन्स वापरल्या गेल्या. मग इथे दोन कंडिशन वापरल्या गेल्या. तुम्हाला FC रोड पाहिजे, ब्रांच लोनचे जी ब्रांच आहे ती FC रोड असायला हवी, आणि लोनची अमाऊंट ही दिलेल्या व्हॅल्यू पेक्षा काय पाहिजे? ग्रेटर पाहिजे. मग ग्रेटर दॅन म्हटलंय, इक्वॅलिटी मेन्शन केलेली नाही, ओनली मेन्शन द ग्रेटर दॅन. If we mention the greater than or equal to, then we have to use this particular operator, that is the greater than equal to. This is greater than equal to operator. Okay, it only specify greater than, that means you have to use only this operator. फक्त greater than म्हणजे ही व्हॅल्यू, ही अमाऊंट ह्या क्वेरी मध्ये इन्क्लूड होत नाही. आता बघूया आपण ती क्वेरी टाईप करून कोणते लोन ती अमाऊंट किंवा तो टेबल आपल्याला मिळतोय किंवा ती लोन नंबर मिळतोय. सिलेक्ट, काय सिलेक्ट करायचंय आपल्याला? लोन नंबर सिलेक्ट करायचा आहे. कोणत्या टेबल मधनं? लोन टेबल मधनं सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या कंडिशन वरती? वेअर the branch name can be shown here. What is where loan made at FC Road branch. Okay, that is the name of the branch can be considered. We mention the where dr underscore name. Dr name will be, can be given that FC
रोड. ओके, एफसी रोडला. आणि दुसरी कंडिशन मेन्शन करायची, अँड अमाऊंट. व्हॉट इज द अमाऊंट? अमाऊंट ग्रेटर दॅन 3 lakh. Okay, this is the query. What will be the result? Result is 3. ओके, जर इथे ट्रू मिळाली, पहिले समजा आता एफसी रोड मिळालाय. ओके, एफसी रोड आहे ब्रांच नेम, करेक्ट. आणि लोन अमाऊंट याच्यापेक्षा जास्त आहे. जर असं एखादं अकाउंट असेल तरच ते रिटर्न केलं जाईल. जेव्हा ह्या दोन्ही कंडिशन्स ट्रू असतील तरच काय होईल, तुमचा रिझल्ट रिटर्न केला जाईल. अदरवाईज एक जरी समजा ब्रांच अमाऊंट ह्यापेक्षा जास्त भेटते परंतु ब्रांच नेम कॉमन हे मिळत नाहीये, एफसी रोड नाहीये, ओके, कंडिशन फॉल्स होते इथे. किंवा एफसी रोड आहे परंतु अमाऊंट ग्रेटर दॅन 3 लाख नाहीये, तरी सुद्धा त्या ठिकाणी रिझल्ट रिटर्न होणार नाही. जेव्हा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील त्यावेळेस काय होईल, तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी डिस्प्ले केला जाईल. नाउ हिअर वी कॅन सिलेक्ट टेबल. आपला रिझल्ट बरोबर आहे का ते कन्फर्म करायचंय. फ्रॉम लोन आपण या ठिकाणी लोन टेबल सिलेक्ट, लोन टेबल डिस्प्ले करूया. थर्ड नंबरचं लोन बघा, एफसी रोड आहे, ब्रांच नेम आणि लोन अमाऊंट दिसते तुम्हाला 68 लाख. ओके, 6,80,000 अशी ही तुम्हाला अमाऊंट मिळते. आता एफसी रोडच्या दुसऱ्या पण ब्रांचेस आहेत परंतु त्यांची अमाऊंट 3 लाख पेक्षा जास्त नाहीये. इथे 1 लाख आहे, इथे 1 लाख आहे. एवढीच एक ब्रांच मिळते ज्याची लोन अमाऊंट काय आहे, 3 लाख पेक्षा जास्त आहे. हे झालं अँड ऑपरेटर, अँड लॉजिकल कनेक्टिव्ह. आता मी काय करतो, या ठिकाणी दुसरे कनेक्टिव्ह वापरतो. ऍडच्या ऐवजी मी काय केलं, ऑर वापरला. ऑरला रिझल्ट काय येतो बघूया. ऑर साठी किती अमाऊंट मिळाली, 1 2 3, दॅट इज 2 3 4 6 अँड 7. म्हणजे त्याला मॅच 3 लाख पेक्षा जास्त अमाऊंट जिथे जिथे मॅच झाली, मग त्यांनी ब्रांच नेम कॉमन नाही कन्सिडर केलं. दोघांपैकी जी व्हॅल्यू ट्रू मिळाली त्याला, सपोज एफसी रोड मिळाला, अमाऊंट याच्यापेक्षा लेस असेल, इट्स ओके, त्याला चालून जाईल. पण कशामुळे, या ऑर ऑपरेटरमुळे. ऑर म्हणजे दोघांपैकी कोणताही एक रिझल्ट जरी ट्रू असेल तरी सुद्धा तुमचा रिझल्ट, टोटल रिझल्ट काय असणार आहे, तो ट्रू असणार आहे. अशा पद्धतीने ती व्हॅल्यू, ते पर्टिक्युलर रिप्रेझेंटेशन काय केलं जाईल, दिलं जाईल. लक्षात आलंय. अँड मध्ये मात्र तसं होत नाही. अँड मध्ये तुम्हाला दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे तरच रिझल्ट काय केला जाईल, ट्रू दिला जाईल. ऑर मध्ये दोघांपैकी जो रिझल्ट ट्रू असेल त्यानुसार तो रिटर्न करेल ती व्हॅल्यू. ओके, मग याला मॅचिंग कोणते कोणते आले. आता पहिल्यांदा जेएम रोड, हे दोन्ही पण कंडिशन मॅच होत नाही, बरोबर, म्हणून तो त्यांनी लोन नंबर 1 डिस्प्ले केला नाही. त्यानंतर इथे दुसरी कंडिशन मॅच होते, अमाऊंट ग्रेटर दॅन 3 लाख, दुसरी कंडिशन मॅच झाली म्हणून लोन नंबर 2 रिटर्न केला. त्यानंतर तिसऱ्या केसमध्ये एफसी रोड, दोन्ही कंडिशन मॅच होतात. चौथ्या केसमध्ये जीएम रोड मॅच होत नाही परंतु लोन अमाऊंट ग्रेटर दॅन 3 लाख मॅच होते म्हणून त्यांनी ते रिझल्ट रिटर्न केलंय. फिफ्थ मध्ये जीपी रोड, ही पण कंडिशन फॉल्स आहे आणि लोन अमाऊंट पण फॉल्स आहे, त्यामुळे कंडिशन रिझल्ट त्यांनी रिटर्न झालेला नाही. 6 आणि 7 मध्ये एफसी रोड मॅच होतोय, ट्रू येतोय रिझल्ट एफसी रोड ब्रांचने, परंतु लोन अमाऊंट मॅच होत नाही, त्यामुळे ती कन्सिडर केली नाही. त्यांनी फक्त एफसी रोड कन्सिडर केला, करस्पॉन्डिंग रिझल्ट काय केले, रिटर्न केले. अशा पद्धतीने हे रेकॉर्ड्स काय केले जातात, तुमचे डिस्प्ले केले जातात. दॅट इज वी कन्सिडर द लॉजिकल कनेक्टिव्ह अँड ऑर. ओके, next thing here we consider the query will be given, find the loan number of those loans with loan amount between. For this number between the given range, दिलेल्या रेंज मधनं तुम्हाला ते लोन नंबर्स कन्सिडर करायचे आहेत. सो हिअर वी कॅन यूज बिटवीन ऑपरेटर और वी कॅन यूज द रिलेशनल ऑपरेटर. वी कॅन मेन्शन दॅट पर्टिक्युलर क्वेरी बिटवीन 2 लाख अँड 5,50,000. ओके, ह्या दोघांमधले लोन नंबर्स फाइंड आउट करायचे, ह्या दोन अमाउंट मध्ये. नाउ वी कॅन select the loan number from loan where what you want. Now here we don't consider the corresponding amount or don't. आता ह्या क्वेरी मध्ये तुम्हाला कंडिशन कशावर डिपेंड आहे, लोन अमाऊंट वरती डिपेंड आहे फक्त. आणि ती लोन अमाऊंट काय पाहिजे तुम्हाला, 2 लाखापेक्षा जास्त पाहिजे. ओके, 2 लाख किंवा 2 लाखापेक्षा जास्त आणि 5.5 लाख किंवा त्याच्या आतमध्ये ती अमाऊंट पाहिजे. तर आता ती क्वेरी कशी एक्झिक्यूट होईल. Now we consider where condition loan amount which is greater than equal to, कारण 2 लाख ही अमाऊंट इन्क्लुडेड आहे, बरोबर, त्यामुळे मी इक्वलिटी वापरली. अँड अमाऊंट लेस दॅन इक्वल टू, हाऊ मच इज गिवन देअर, दॅट इज 5,50,000. ओके, can you understood this?
Okay, that is nothing but the amount will be compared, and if it founds between these two, amount will be found between these two numbers, then a result will be returned. Okay, where amount, name of the column A double M O U A double O. Error in this, check the manual test corresponding MySQL version test amount less than amount is select loan number from loan where amount greater than 2 lakh, greater than equals to 2 lakh and less than equals to 5 lakh. Spelling. Yes, I also check that amount AMMOUNT. Okay, and spelling ANT is there. Okay, we will get these particular numbers. That is loan amount of these loan number, that is 1, 2, 4, and 5 is between these two. Okay, these two numbers. Okay, here we can use the relational operators, but we have one more operator, that is nothing but the बिटवीन ऑपरेटर. आपल्याकडे अजून एक ऑपरेटर या ठिकाणी आहे, बिटवीन ऑपरेटर. बिटवीन ऑपरेटर काय सांगतो, जिथे आपल्याला अशा पद्धतीच्या कंडिशन्स येतात, रेंज मधल्या व्हॅल्यूज सिलेक्ट करायचे असतील, त्यावेळेस आपण हा बिटवीन ऑपरेटर यूज करतो. दॅट इज द रेंज कॅन बी स्पेसिफाइड by the relational operator. If you do not want to use this operator, the range can be specified by the keyword between. How we can use this between keyword? That is amount between this and this. Instead of the operator, we can use between keyword. Now our same query can be considered with the help of between. Okay, instead of this particular operation, we mention the only range. It is amount between. We can consider amount between these two numbers. That is the result of the both things here same. Okay, we can consider the between keyword, or we can use this relational operator. All these things related to that of the where. According to the where condition, result will be displayed. Can you understood? Can you understood this? Now next one is nothing but the from clause. From clause itself defines a Cartesian product of a relation. Cartesian product means what? That is, from one table we select the first row, and from second table we select, suppose suppose we have 4 rows. Then first row of first table are related to the 4 rows of a second table. That means we consider the combination of these. Okay, if we consider 2 rows in the first table and 3 rows in second table, now the resultant table contains, we have total 2 into 3, that is 6 rows. That is, we have the Cartesian of these two tables, we have the cross product of these two tables with the help of this from. That is, from clause we consider in the from clause we add the table from which we want to select the data. आपल्याला टेबल मधनं कोणत्या टेबल मधनं डेटा सिलेक्ट करायचा, त्यासाठी आपण हा फ्रॉम क्लॉज त्या ठिकाणी यूज करत असतो. नाउ दिस क्लॉज इज ऑल्सो यूज टू फाइंड द नॅचरल जॉइन ऑफ मोर दॅन वन टेबल. Natural joins means what? That is to join 2 or more tables into a single one. Here SQL from clause is the source of row set to be operated upon the data manipulation language. That is, if you want to select the data from multiple tables, more than one tables we want to use in the select clause, at that time we can mention this particular from clause. That is the select star from table 1, table name 1, table name 2. This is the particular syntax for the from. Multiple table will be displayed here, or we want to show here, and here where condition will be used. Okay, so we consider the Cartesian product of that particular tables, okay, with the help of this from clause. Now this is all about the syntax and the basic structure of a query. That is, in that query we can use select clause, from clause, and corresponding where clause. Okay, some of the remaining points where we want to discuss corresponding to the query can be considered in the next lecture. Today we have to stop at this particular point. Our lecture is over today.